तीर्थव्रत नेम भावे विना सिद्धी वायाची उपाधी करसी जना तीर्थव्रत नेम भावे विना सिद्धी वायाची उपाधी करसी जना भाव बळे आकळे एरविना कळे करतळी आवळे तैसा हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्तो परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं भक्ताग्रगण्यं विमलात्मबोधं ध्याने रतयोगविन्दावरीशं देवप्रियं ज्ञानेश्वरमणि च श्रीज्ञानदेवं सततं नमामि ध्यायेदाजना बाहुं दुष्यणधनुष्यं बद्धपद्मासनसं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्करूढसीता मुखकमलमिल्ललोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तदतमरुजटामण्डलं रामचन्द्रं विधि ध्यानं प्रभु रामचन्द्र भगवान् की जय गोपाल कृष्ण भगवान् की जय हर हर महादेव हर हर महादेव ओम नमो ज्ञानेश्वराय
पायी करसी जना प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी कैवल्य सम्राट संत श्रेष्ठ ज्ञानोबराय यांचा हरिपाठातील 12व्या क्रमांकाचा अभंग आपल्या आज्ञेने या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे. ज्ञानोबराय या अभंगाच्या माध्यमातून सांगून जातात, किती तीर्थ करा, किती व्रत करा, किती नियमाचं पालन करा, त्यामध्ये भाव असला पाहिजे, नाहीतर इतर सर्व उपाधी ठरतात. जर भाव असेल तर ज्ञानोबराय पुढे सांगून जातात, भाव बळे आकळे एरविना कळे करतळे आवळे तैसा हरी. हरीची अनुभूती तशा स्वरूपामध्ये येते. जर भाव नसेल त्याचाही परिणाम सांगितला. हो, करतळी आवळे तैसा हरी. याच्या पुढे जाऊन सांगतात, पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्नो परोपरी साधन तैसे. हे कोणी सांगितलं तर माझ्या ज्ञानदेव म्हणे, निवृत्ती निर्गुण निधले संपूर्ण माझे हाती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून आजच्या कीर्तन रूपी सेवेच्या केंद्रस्थानी केवळ भक्ती नव्हे तर भावाची भक्ती हा विषयाच्या कीर्तन रूपी सेवेच्या केंद्रस्थानी आहे. विठ्ठला विठ्ठला दर 3 वर्षांनी येणारा हा पर्व काळ आणि या पर्व काळामध्ये आपल्या पंचक्रोशीला अभिमान वाटेल अशा स्वरूपाचे कीर्तन महोत्सव आपण आयोजित केला. 7 दिवसाचं महाराज करणं सोपं असतं, 9 दिवसाचं करणं सोपं असतं, 15 दिवसाचं त्यातल्या त्यात आणि महिनाभराचं करणं तेवढं सोपं नसतं. कारण सगळ्यांनी वेळ देणं हे सगळ्यात अवघड असतं, नियम पाळणं हे सर्वात अवघड असतं. परंतु आपण या पंचक्रोशीला जी परंपरा दिली ती महाराज अभिमानास्पद आहे की महिनाभर कोणीही त्या ठिकाणी आयोजन करत नाही. आपण ते केलेलं आहे. प्रथमतः आपणा सर्वांना वंदन करतो आणि अधिक विस्तार न करता प्रमुख विषयाकडे वळतो. विठ्ठला विठ्ठला वेळेची मर्यादा असते, त्यामुळे विषयामध्ये प्रवेश करत असताना ज्ञानोबरायांनी या अभंगाच्या माध्यमातून भावाचं महत्व सांगितलं. या अभंगामध्ये भाव हे पद महाराज 2 वेळा आलेलं आहे. परंतु प्रश्न निर्माण होतो की याही पूर्वी हे पद आलेलं आहे आणि यानंतर सुद्धा आलेला आहे. मग असं असताना सुद्धा ज्ञानोबरायांनी या अभंगामध्ये भाव हे पद का घेतलं? यापूर्वीच्या अभंगामध्ये भाविविन भक्ती, भक्तिविना हो, आणि त्यानंतर योग याग वेदी येणे नोये सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भाविविन देव संतांचे संगती मनोमार्ग गती अखळावा श्रीपती येणे पंते रामकृष्ण भाव हा जीवाचा. आणि त्यानंतर 12व्या क्रमांकाच्या या अभंगामध्ये 2 वेळा पद घेतलं. एवढंच नव्हे तर ज्ञानोबरायांना अजून काय कमी वाटलं म्हणून पुढच्या अभंगामध्ये सुद्धा एक पद घेतलेलं आहे. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्व घटी राम भाव शुद्ध. तिथेही कमी वाटलं म्हणून सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी या अभंगामध्ये सुद्धा तीर्थवर्त भाव धरी रे करुणा हरी करी यामध्ये सुद्धा भाव हे पद घेतलं. म्हणून हरिपाठामध्ये ज्ञानोबरायांनी सरळ 7 वेळा हे पद घेतलेलं आहे. इथेही काय तुकोबरायांना उणीव वाटवली, कमी वाटलं म्हणून गुरु परंपरेमध्ये सुद्धा 2 वेळा हे पद घेतलेलं आहे. अबा महाराज काय कमी पडला असेल माहिती नाही, परंतु भावाचं महत्व सांगण्यासाठी कदाचित हा तुकोबरायांचा उद्देश असेल. हो, माझी मणीचा भाव हो, आणि पुढे माझ्या विठोबाचा प्रेम. म्हणून हरिपाठामध्ये 7 वेळा, गुरु परंपरेमध्ये 2 वेळा, असं 9 वेळा पद त्या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणून हरी या पदानंतर हरिपाठामध्ये जे अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे त्या भावाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला
एखादा शब्द डबल वापरला तर त्याला दुरुक्ती दोष लागू पडतो, परमार्थामध्ये तो लागू पडत नाही. मुलगी सासरी जात असताना आई परत परत सांगते नीट वाग. प्रवासाला मुलगा निघाला की नीट प्रवास कर. 10वीला गेला, 12वीला गेला विठ्ठल महाराज, जरा अभ्यास कर. त्यावेळेस तो कंटाळून म्हणतो पप्पा आता परत परत मला सांगू नका, मला तुमचं ऐकून कंटाळा आलेला आहे. मग हे संसारामध्ये होत असेल तर मग परमार्थामध्ये याच्या उलट सांगितलं जातं. एखादा विषय जर परत परत सांगितला तर त्याचा विश्वास अधिक दृढ होत असतो. दृष्टांत सांगून जातो म्हणजे त्याच्यावरती आपला विश्वास बसेल. 2 शेतकरी महाराज शेजारी राहत होते. एक गरीब होता, दुसरा श्रीमंत होता. हो, गरीब शेतकरी अंगणामध्ये बसला असताना एक ज्योतिषी घरासमोरून चालला होता आणि ज्योतिषाला घरात बोलवलं. तेवढ्याच जो श्रीमंत शेतकरी होता महाराज, त्यांनी ते दृश्य पाहिलं. हा ज्योतिषाला काहीतरी विचारणार आणि आपल्यापेक्षा श्रीमंत होण्याचा प्रयत्न करणार, शेजार धर्म आहे. हो, आणि मग त्या नियमाने जो ज्योतिषी ज्या वेळेस गरीब शेतकऱ्याच्या घरामध्ये चहा पाणी झाला, हा विनंती करू लागला मुलीचं लग्न करायचंय, शेतीमध्ये काय पिकत नाही, गुरढोर नाही, चांगलं घर नाही, माझ्या मुलाला त्या ठिकाणी चांगली बायको मिळणार नाही, खूप दुःखी आहे. परंतु हे जे सर्व संभाषण तो श्रीमंत शेतकरी त्या ठिकाणी ऐकत होता. आता याला पर्याय काय सांगतोय? शेवटीच्या ज्योतिषाने पर्याय सांगितला. आता समोती अमावस्या आलेली आहे, त्या अमावस्येच्या दिवशी ज्या गायीच्या वासराला 12 दिवस झालेले आहेत, त्या वासराची पूजा त्या समोती अमावस्येच्या दिवशी केली तर तुझ्या जीवनामध्ये सुखाचे श्रीमंतीचे दिवस येतील. अशा स्वरूपाचं व्रत त्या ठिकाणी सांगितलं. हे श्रीमंत व्यक्तीने ऐकलं, त्याच्याही मनात मध्ये आलं की बाबा हा आपल्यापेक्षा श्रीमंत होणार, म्हणून याचं व्रत त्या ठिकाणी झालं नाही पाहिजे. हाही योजना करू लागला, तोही करू लागला. आता त्या दिवशी ज्या वासराचा 12व्या दिवशी दिवस झालेला आहे, असं वासरू कुठे मिळेल ही शोधाशोध करत असताना पूर्वीचे राजे महाराजे गायी पाळायच्या. 10,000 15,000 गायी त्यांच्याकडे असायच्या. राजाकडे हा गरीब शेतकरी गेला, विनंती केली महाराज दिवस बदलण्याचे आलेले आहेत, श्रीमंत मी होणार आहे, मला त्या 12 दिवसाचं वासरू त्या ठिकाणी पाहिजे. राजाने पत्र लिहून दिलं. तो सेवकांकडे गेला आणि सेवकांनी सांगितलं तू समोर अमावस्येच्या ब्रह्ममुहूर्तावरती तुला वासरू देतो. याची पूजा झाली नाही पाहिजे हे श्रीमंत व्यक्तीच्या डोक्यामध्ये होत. हा वासरू आणण्यासाठी गेला 12व्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती. त्या सेवकांना त्याने वासरू पण घेतलं आणि ते वासरू आपल्या खांद्यावरती टाकलं. तोपर्यंत या श्रीमंत माणसांनी योजना अशा स्वरूपाची केली, जागोजागी आपली माणसं ठेवली. यांनी खांद्यावरती ते वासरू घेतलं. पहिला माणूस जे भेटला, रामकृष्ण हरीचा जय जयकार झाला. कुठे चालला? ज्योतिषाने व्रत सांगितलेलं आहे, गायीच्या वासराची पूजा करायची. पहिला भेटलेला म्हणाला वेडा झालास काय, हे गायीचं वासरू नाहीये, हे घोड्याचं शिंगरू आहे. तो म्हणला तुझे काय डोळे फुटलेत गाय, हे गायीचंच वासरू आहे. गायीचं वासरू, आईचं लेकरू, शेळीचं करडू. हो, अशा भूमिका त्या ठिकाणी सांगितल्या जातात. कारण मराठी भाषा आता फक्त कीर्तन आणि प्रवचनापुरतच त्या ठिकाणी मर्यादित राहिलेले आहेत. बकरीचं सुद्धा त्या ठिकाणी कोकरू म्हटलं जातं. अशा सगळ्या भूमिका येत असतात. तो म्हणाला नाही हे गायीचं वासरू आहे, तुझं निघून जा. दुसराही भेटला, दुसरा म्हणाला अरे हे घोड्याचं शिंगरू कशासाठी चालवलंय. तिसराही भेटला, चौथाही भेटला, पाचवाही भेटला. शेवटी यालाही वाटू लागलं. पहिला म्हणतोय, दुसरा म्हणतोय, तिसरा म्हणतोय. आता सगळेच जण म्हणतायत हे गायीचं वासरू नाही, घोड्याचं शिंगरू आहे. त्यांनी मागचा पुढचा विचार केला नाही आणि तो गोशाळेमध्ये परत गेला. सेवकाला सांगितलं मला गायीचं वासरू पाहिजे होतं, पण सगळे जण म्हणतायत की बाबा हे घोड्याचं शिंगरू आहे, तुझं तू हे परत घेऊन टाक. त्यांनी परत ते देऊन टाकलं. दृष्टांत या ठिकाणी संपला. एखादी खरी असणारी गोष्ट जर परत परत खोटी सांगितली तर सामान्य जीवाचा त्यावरती विश्वास बसत असतो. परंतु ज्ञानोबरायांनी खरी असणारी गोष्ट
ही परत परत सांगितली. यामुळे या भाव या पदावरती वाचकाचा, साधना करणाराचा विश्वास अधिक दृढ होतो. म्हणून भाव हे पद परत परत घेतलेलं आहे. मागे लावलेला जो फ्लेक्स आहे त्या फ्लेक्स मध्ये सुद्धा दोनच चित्र पण परत परत वापरलेली आहेत. तिथं दुरुपदोष लागू पडत नाही. अभंगामध्ये कितीतरी चरण असेल, ओवी असतील, अनेक शब्द असतील. हे नंतर बघा तुम्ही. अभंगामध्ये सुद्धा बरेचसे शब्द परत परत वापरले जातात. ओवी मध्ये सुद्धा बाप बाप ग्रंथ गीता, बाप बाप ग्रंथ गीता म्हटलं असतं तरी चाललं असतं, अधिक महत्व दिलं. हो, योगिया दुर्लभ देखीला मी साजनी, पाहता पाहता, परत पाहता पाहता 2 वेळा त्या ठिकाणी घेतलं. एवढंच नव्हे, हो, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य अधिक महत्व त्या ठिकाणी दिलं. होय होय वार करी, एकदा पद घेता आलं असतं परंतु डबल त्या ठिकाणी घेतलं. याचा अर्थ, त्याचं महत्व वाढवण्याचा उद्देश ज्ञानोबरायांच्या ठिकाणी होता. म्हणून या अभंगामध्ये भावेविन तीर्थव्रत नेम, भावेविन सिद्धी वायाची उपाधी करसी जना. तीर्थ हे पद पहिल्यांदा ज्ञानोबरायांनी घेतलं. किती तीर्थ केलं, किती व्रत केलं, कितीही नेमधर्माचं पालन केलं तर त्याच्या ठिकाणी भाव असला पाहिजे. तीर्थ या ठिकाणी तीर्थ म्हणून आपण तीर्थयात्रा असेल किंवा तीर्थ म्हणजे पाणी असेल, ज्या पाण्याला देवाचा, साधू संतांचा स्पर्श झालेला आहे त्याला तीर्थ म्हटलं जातं. काकडा आरतीच्या वेळेस पाणी एकच असतं, आपणच घेऊन येतो, देवाला स्पर्श होतो, स्नान होतं. सत्यनारायणच्या पूजेला सुद्धा सांगितलं जातं तुम्ही तीर्थ प्रसादासाठी या. कमंडूल मध्ये असलेलं पाणी आपण देवाकडे नेलं, देवाचा स्पर्श झाला, त्याचं तीर्थ त्या ठिकाणी निर्माण होत असतं. म्हणून ज्या वेळेस भोजन करत असताना जर देवाचं नामस्मरण आलं तर त्याचा महाप्रसाद होत असतो. झोपताना जर नामस्मरण आलं तर त्याची समाधी होत असते. चालताना जर देवाचं नाव आलं, हो, ते तीर्थयात्रा होत असते. आणि हातामध्ये पाणी असताना जर देवाचं नाव आलं तर ते तीर्थ होत असतं. विठ्ठल तीर्थ म्हणून गंगा असेल, चंद्रभागा असेल, काशी असेल, गोदावरी असेल, हे पवित्र समजले जातात. त्याच्यामध्ये साधू संतांनी यापूर्वी देवाने स्नान केलेलं आहे आणि अजूनही त्या ठिकाणी ते स्नान चालू आहे. त्या स्नानाच्या माध्यमातून आपलं पुण्य त्या ठिकाणी राहत असतं आणि पाप वाहून जात असतं. ज्ञानोबराय सांगून जातात, शुचित्वे शुची गंगा होय आणि पाप ताप ही जाय. एवढंच नव्हे महाराज, शेकडो किलोमीटर वरती असलेल्या गंगेचं नाव जरी या ठिकाणाहून घेतलं तरी महाराज पाप जात असते. म्हणता गंगा गंगा, वाचे 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 म्हणता गंगा गंगा. सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा, लुटी पडता ब्रह्मगिरी, लुटी पडता ब्रह्मगिरी. सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा, लुटी पडता ब्रह्मगिरी. वाचे म्हणता गंगा गंगा, पापे जाती भंगा, पापे जाती भंगा, पापे जाती भंगा.
भांड्याचं नाव सुद्धा आंघोळ करताना जे वापरलं जातं ते आता सर्वांकडे उपलब्ध नाही. जुन्या माऊली त्या वापरायच्या, त्यालाही सुद्धा काय म्हटलं जायचं माता हो? गंगाळ, म्हणजे गंगेचं नाव सुद्धा त्या निमित्ताने यायचं. अशा स्वरूपाचं पुण्य त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये येत असतं आणि पाप वाहून जात असतं. प्रश्न निर्माण होतो महाराज, मग रात्रंदिवस त्या गंगेच्या पाण्यामध्ये, त्या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये जे मासे पकडतात त्यांचं किती पाप जात असेल, जी वाळूची चोरी करतात त्यांचं किती पाप जात असेल, जे नावाडी असतात त्यांचं काय होत असेल. आता पोलीस आहे म्हणून सांगतो, चोर एवढे हुशार असतात महाराज. चंद्रभागेची वाळू चोरण्यासाठी त्यांनी गाढवं वापरली. गाढवासारखा प्रामाणिक माणूस हे प्राणी कुठलाही नाही. जी माणसं शोधली ज्याला चोरी करायची होती, ती माणसं भरण्यासाठी महाराज अशी शोधली ज्यांच्याकडे पॅन कार्ड नाही, आधार कार्ड नाहीये, अशी लोक त्यांनी त्या चंद्रभागेच्या त्या वाळूमध्ये उतरवली. गाढवाच्या त्या पाठीवरती ते वाळू टाकायची आणि गाढवांना महाराज एकदा दिशा दाखवून दिली. ती कधीही माणसं चुकतात पण गाढव कधी चुकत नाही. त्यांना दिशा दाखवून दिली. सगळ्यांनी तक्रार केली, वाळू चोरीला जाते, वाळू चोरला जाते, आता काय करायचं. त्या लोकांना त्या ठिकाणी पोलिसांनी पकडलं, काहीच पुरावा नाही. आता यांना काय करायचं, मग त्या गाढवांनाच पोलिसांनी अटक केली. पोलीस पण कसे असतात बा. आणि मग ती गाढवं कुठे न्यायची. आता मग पोलीस स्टेशनच्या समोर सर्व ती उभी केली. उभी केल्यानंतर शेवटी माणसं असू नाही तर गाढवा असू, भजनानंतर इंद्रियासी आहाराचे बळ पाहिजेच ना. 2 तासानंतर ती सर्व गाढवं त्या पोलीस स्टेशनच्या समोर ओरडायला लागली. आजूबाजूच्या लोकांच्या कानावरती बातमी गेली नाही, सगळ्या पत्रकारांच्या कानावरती बातमी गेली. पंढरपूर मधले सगळे पत्रकार त्या ठिकाणी जमा झाले. पोलिसांनी गाढवाला अटक केलं, गाढवांना अटक केलं. पोलिसांना प्रश्न पडला आता करायचं काय. शेवटी पोलिसांनी त्या ठिकाणी ती गाढवं कर्नाटकच्या हद्दीमध्ये सोडून दिली आणि मग तो प्रसंग त्या ठिकाणी निभावला गेला. गाढव कधीही पुण्यवान होत नाही. चोरी करणारा असेल, त्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं पातक जर करणारा असेल तर तो कधीही पुण्यवान होत नाही. तुकोबराय सांगून जातात, पाप गेल्याची काय खूण, नाही पालटले अवगुण, भक्ती भावे विन, तुका म्हणे अवगाशीन, विठ्ठल 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 विठ्ठल. व्रताच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पुण्याची प्राप्ती होते, पाप त्या ठिकाणी नाहीच होत असतं. अधिक महिन्याचा पर्व काळ म्हटलं की महिलांचा आवडता विषय आणि त्यांच्या माध्यमातून व्रताचं सर्वात जास्त पालन त्या ठिकाणी केलं जातं. नामदेव महाराजांना सुद्धा पुरुषांपेक्षा स्त्रियांचा भाव त्या ठिकाणी अधिक त्या ठिकाणी आदर्शवत वाटला. हो, पंच प्राण हरत्या घेऊन या देव स्त्रिया येती, भावे ओवाळती तिथेही पुरुषांना स्थान दिलं नाही. स्त्रियांच्या ठिकाणी त्या ठिकाणी अधिक भाव दृढ असतो. म्हणून ज्या ज्या संत मालिकेमध्ये स्त्रिया होऊन गेल्या त्या सर्व स्त्रियांकडे स्वतः भगवंत गेले. आवलीच्या पायातील काटा काढण्यासाठी भगवंताला जावं लागलं. चोकोपरांच्या पत्नीचं बाळंतपण असे, जनाबाईचे प्रसंग असतील, हे सगळ्यांकडे भगवंताला जावं लागलं. म्हणून अधिक महिन्याच्या या पर्व काळामध्ये सुद्धा व्रत ते अधिक करत असताना आणि त्याची पुण्याची प्राप्ती पुरुषांना होत असते. मुळात अधिक महिन्याची निर्मिती सौर वर्ष आणि चंद्र वर्ष, सौर वर्ष 365 आणि चंद्र वर्ष 354 दिवसाचं असतं. त्यामध्ये 32 महिने 16 दिवस आणि 4 घटिका नंतर जवळजवळ 33 महिन्यानंतर 1 महिना अधिक केला जातो. दोन्हीची जुळवणूक करण्यासाठी ज्या महिन्याची निर्मिती केली जाते त्याला मलमास, पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोकिळा व्रत सुद्धा या पर्व काळामध्ये केलं जातं. ज्यावेळेस काम्यक वनामध्ये सर्व 5ही पांडव द्रौपदी वनवास भोगत होते, त्यावेळेस द्रौपदीने भगवंताचं स्मरण केलं, आम्ही दुःखात आहोत,
आता काहीतरी भगवंता मदत कर, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा मिळत नव्हत्या. शेवटी स्त्रियांना त्या ठिकाणी आपल्या परिवाराचं चांगलं व्हावं ही अपेक्षा त्या ठिकाणी असते. कृष्णाचं स्मरण केलं, भगवान कृष्ण प्रकट झाले. द्रौपदी काय हवे, सुख पाहिजे, वनवासामध्ये खूप दुःख आहे भगवंता. त्यावेळेस भगवान कृष्ण सांगून जातात, आषाढ महिन्याचा पर्व काळ आहे, अधिक मासाचा श्रावण महिन्याचा पर्व काळ. या पर्व काळामध्ये तू जर कोकिळा व्रत केलं. द्रौपदी प्रश्न विचारते की बाबा यापूर्वी कोणी केले, पुरावा द्या. त्यावेळेस भगवान कृष्ण सांगतात, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मर्यनित्य महापातकनाशनम यांनी केलेलं आहे. द्रौपदीचं नंतर नाव त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यांनी केलेलं आहे. तुलाही सुखाची प्राप्ती करायची असेल तर कोकिळा व्रत करावं लागेल. कोकिळा व्रताच्या संदर्भात अलीकडे सांगितलं जातं, प्रत्यक्ष कोकिळा मिळणं आपल्याला अवघड आहे. चिखलाची करायची किंवा प्रतिमेची त्या ठिकाणी पूजा करायची. आणि मग हेही उपलब्ध नसेल तर त्यावेळेस आज देहूमध्ये एका सावता महाराजांच्या पारायणाचा समारोप झाला आणि त्या समारोपामध्ये प्रवचनामध्ये हे व्रत सांगितलं. हे तिन्ही उपलब्ध नसेल तर एका मातेने सांगितलं, मी कोकिळा व्रत करते, परंतु त्यासाठी रांगोळीच्या माध्यमातून मी कोकिळाचं चित्र रांगोळी काढते आणि त्याची मी पूजा करते. याला सुद्धा निष्ठावंत भाव विठाला भगवान कृष्ण सांगतात, या सर्वांनी केलं एवढंच नव्हे, माझ्यासारखा पती मिळावा म्हणून रुक्मिणीने सुद्धा लग्नाच्या आधी कोकिळा व्रत केलं आणि माझ्यासारखा श्रीमंत ऐश्वर्य संपन्न पतिराज तिला मिळाला. म्हणून द्रौपदी तू सुद्धा या पर्व काळामध्ये कोकिळा व्रत कर. विठ्ठला विठ्ठला पुरुषांनी सुद्धा ते करायचं असतं. मग स्त्रियावरती सोपवलं की ते तिथून निष्ठाची भूमिका घेत असतात. परंतु पुरुषांनी सुद्धा जगामध्ये असं एकमेव उदाहरण आहे. आईने सांगितलं, माझं व्रत तू मुलगा म्हणून कर. श्यामच्या आईमध्ये तो प्रसंग घडला. वटपौर्णिमेचा सण होता. त्या दिवशी श्यामची आई आजारी होती. अंथरुणामधनं आबा महाराज उठू शकत नव्हती. आणि मग तिने श्यामला जवळ घेतलं. श्याम म्हणे, तू माझा खूप लाडका मुलगा आहे, तू सगळी माझी काम ऐकतो, आज फक्त एक काम ऐक. आई सांग ना, तू सांग ना, तू सांगेल ते मी काम करल. त्यावेळेस आईने सांगितलं, आज माझ्या ऐवजी तू वडाला फेऱ्या मारण्यासाठी जायचं. श्याम म्हणाला, आई असलं काम सांगू नको, तिथं सगळी मुलं असतात, सगळे मला हसतील. त्यावेळेस आईने श्यामला सांगितलं, अरे तू रामायण वाचतो, महाभारत वाचतो, हलकी कामं सुद्धा त्या ठिकाणी भगवंतानी केलेली आहेत. अर्जुनाची घोडी धुंतली आनंद, हे सगळे पत्रावळ्या उचलायचं सुद्धा भगवंतानी काम केलं. आणि तुला जर तुझ्या वडिलांना त्या ठिकाणी दीर्घ आयुष्य जर मिळावंसं वाटत असेल तर या गरीब आईचं ऐक. आणि शेवटी त्याने ऐकलं आणि त्या वडाला फेऱ्या, मुलगा म्हणून त्या ठिकाणी वडाला फेऱ्या मारल्या. त्यांच्या चरित्रामध्ये महाराज अशा स्वरूपाचा प्रसंग आला की आई गेल्यानंतर सुद्धा ते म्हणून जातात की मी आईच्या आज्ञेचं व्रत हे मी आजही पाळतो. कारण मी जरी व्रत करत असलो तर आईची देवावरती असलेली भावश्रद्धा ही मला अधिक भावली. म्हणून वटपौर्णिमेचे ते व्रत मी अजून सुद्धा करतो. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबा पुढे सांगून जातात, तीर्थ, व्रत, नेम धर्माचं सुद्धा पालन केलं पाहिजे. हो, कीर्तनाला येताना रामकृष्ण हरीलाच आलं पाहिजे. हरिपाठाला सुद्धा, हरिपाठाला जर मध्यवर्ती आला तर पुढचे अभंग चुकले जातात, गडबड होते आणि इतरांना विक्षेप त्या ठिकाणी होत असतो. कळलं का? नाही, ही चूक माझ्याकडनं पण झालेली आहे, पण ती सुधारणा पुढे करायची असते. कारण हरिपाठामध्ये सुद्धा नेम धर्म नित्य नियमन आम्ही नित्य सत्य मित. इथे ज्ञानोबा सांगतात, हे जरी तुम्ही पालन केलं तरी त्याच्या ठिकाणी काय असला पाहिजे, भाव असला पाहिजे.
थोडं रामायणामध्ये जाऊ. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र हो गंगेच्या किनारी गेले, वनवासाला निघत असताना केवटाला विचारलं, अरे तुझ्या नावेमध्ये मला बसून आता गंगा पार कर. केवट म्हणाला, माझ्याकडनं जमणार नाही, कारण तुमच्या चरणाच्या स्पर्शाने शिळा होती ती मनुष्य झाली. आता माझी नाव उलट काही झालं तर माझा रोजगार बुडेल, अन्न वस्त्र निवारा हे सगळं निघून जाईल. आता काय करायचं काय करायचं. शेवटी केवटाने पर्याय काढला, तुमच्या चरणाची धूळ मी तीर्थ मी प्राशन करतो, त्यामुळे जर काही बदल नाही झाला तर मी तुम्हाला परवानगी त्या ठिकाणी देतो. आणि तशा स्वरूपाचं कृत्य त्या ठिकाणी केलं. प्रभू रामचंद्रांचे चरण त्या गंगेच्या तीर्थाने धुतले आणि ते प्राशन केले. आणि त्यानंतर गंगा पार करण्याची भूमिका केवटाच्या जीवनामध्ये आली. हा प्रसंग ज्या वेळेस घडत होता, त्रैलोक्याचे सगळे देव हा प्रसंग पाहत होते. म्हणून भावार्थ रामायणामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगून जातात, याचा भाव कसा होता. ऐसे अगाध तुझे चरण, तुझे पदीचे रजकन, लागता जडाचे उद्धारण, त्याचे क्षण मी करीन. कारण त्याच्या ठिकाणी तीर्थ असेल माहिती नाही, व्रत असेल माहिती नाही, नेम असेल की ते माहिती नाही, परंतु त्याच्या ठिकाणी जो भाव होता तो भाव भगवंताला आवडला. म्हणून ज्ञानोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करसी जना. देवाला अपेक्षित त्या ठिकाणी भाव आहे. म्हणून मला शरीराला व्यायामाची गरज असते, मनाला वाचनाची गरज असते, हो भक्तांना भजनाची गरज असते, आणि देवाला त्या ठिकाणी भक्ताच्या अंतःकरणामध्ये असलेल्या भावाची गरज असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भाव कसा असला पाहिजे. महाभारतात
भागवतामध्ये सांगितलं जातं, रुक्मिणी माता आणि सत्यभामा भगवंताकडे जातात. भगवंताला दोघीही एकवेळेस प्रश्न करतात. सत्यभामा म्हणते, भगवंता सांगा मी तुम्हाला कशासारखी आवडते. रुक्मिणी म्हणते, मी तुम्हाला कशासारखी आवडते. पहिला प्रश्न त्या ठिकाणी उत्तर दिलं जातं, सत्यभामा तू मला साखरेसारखी आवडते, गोड आवडते. आता मग रुक्मिणी मातेला प्रश्न पडला, आता साखरेपेक्षा काहीच शिल्लक राहिलं नाही. भगवंत त्या ठिकाणी म्हणतात, रुक्मिणी तू मला मिठासारखी आवडते. 4 दिवस बोललीच नाही, रुसाईच्या खोलीमध्ये जाऊन बसली. भगवंतानी पुढे योजना त्या ठिकाणी केली. आचार्याला सांगितलं की आजच्या सायंकाळच्या भोजनामध्ये कुठल्याही पदार्थामध्ये मीठ टाकायचं नाही. आचार्यांनी तसं भोजन तयार केलं. पंगत बसली. सर्वांनी पहिला घास उचलला तर सर्वांनी अरे मीठ द्या, मीठ द्या. भगवंत त्या ठिकाणी म्हणतात, यांना मीठ देऊ नका, यांना काय द्या, साखर द्या. कुणी साखर तिथं घ्यायला तयार नव्हतं. तुकोबराय म्हणतात, रुची नेदी अन्न ज्यात नसता लवण. मीठ जरा नसेल. आणि मग रुक्मिणी मातेला म्हणतात, रुक्मिणी तुम्हाला कशासारखी आवडते. मिठासारखी आवडते. भाव कशा स्वरूपाचा असला पाहिजे तर महाराज मिठासारखा असला पाहिजे. मीठ याचा अर्थ, पूर्वी आपली लोक, जुनी लोक ज्यावेळेस पंगत बसायची त्यावेळेस साखर वाडा म्हणायची. साखर घ्या म्हणजे याचा अर्थ मीठच. त्या ठिकाणी मिठाला जेवढं महत्व आहे तेवढं भक्तीमध्ये भावाला महत्व आहे. निष्ठावंत भाव गिरिधर लाल तो भाव का भूका, राग कला नाही जानत तू का. विठाला मगनिसी भावे उल्हासे मज अल्पावयाचे हो. जीवीची जीवा प्रेम भावाची भावा. मग हा भाव कशा स्वरूपाचा होता. आता जनाबाई अनेक या ठिकाणी आहेत, 50% आरक्षणामध्ये आहेत. मग ते एक जण आळस द्यायला लागले. आता तो आळस घालवला पाहिजे. कीर्तनकाराचं काम असतं, लक्ष असतं, म्हणून तो उंचावरती हे व्यासपीठ असतं. एकीने जर आळस दिला तो विक्षेप निर्माण होत असतो. आता तुम्ही टाळे वाजू नका, मृदुंगही वाजू नका. आता त्यांना भजन करू द्या. मी म्हणतो ते भजन फक्त घरात जसं आमच्यावरती ओरडता, सुंदर माझे जाते ग पिरे बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठला. जीव शिव दोने खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, लावून पाच कोटे तू रे बा विठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ खतारा तू रे बा विठला. तू रे बा विठला, रे बा विठला, रे बा विठला, रे शुद्ध ज्याचा भाव झाला, पुरी नाही देव त्याला जनाबाई सांगून जाते. एवढंच नव्हे, चोकोपराय म्हणतात माझं बाह्यरंग बघू नका, चोखा डोंगा परी चोखा डोंगा परी भाव नोवे डोका, 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 चोखा डोंगा परी भाव
तुकोबराय सुद्धा सांगून जातात, तुका म्हणे भावे जपा हरीचे नाम, मग काळ यम शरण तुंबा. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. ज्ञानोबराय या ठिकाणी सांगून जातात, तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी, वायाची उपाधी करसी जना. ज्ञानोबराय म्हणतात, तुमचा जर शुद्ध भाव असेल तर त्याचा परिणाम काय होईल. अभंगाच्या दुसऱ्या विना देवा भाव्याकडे आपण जरी बळ असलं तर त्या बळामध्ये काय असलं पाहिजे, भाव असला पाहिजे. त्या भावाच्या माध्यमातून भगवंत आकळला जातो, भक्ताच्या अंकित राहत असतो. तपाचं बळ असेल, धनाचं बळ असेल, अधिकाराचं बळ असेल, सत्तेचं बळ असेल, धनाचं असेल, सगळे बळ असतील तर त्याच्या पाठीमागे भाव असल्याशिवाय काहीही उपयोग होत नाही. शारीरिक बळ म्हटलं की महिलांचा नंबर येत असतो. हो, आपण जेजुरीला गेल्यानंतर मल्हारगडावरून कढीपठारला जात असताना दोन दगडांना आपण दगड मारत असतो. लहानपणी सगळ्यांनी मारलेले असतील. त्या दगडांना कुठला दगड म्हटला जातो? सासू सुनेचे दगड म्हटले जाते. त्या दगडाला दगड लोक मारत असतात. का मारत असतात? तर ज्या वेळेस सासू सुना सरपण कोळा करण्यासाठी चालले होते, त्यावेळेस सासूबाईला अशक्त होती, तिला चक्कर आली, तिच्याकडे भाकरी होती, ती एकटीच भाकरी खाऊ लागली. सून जाडजूड होते, तब्येतवान होती, खात्यापित्या घरातली होती. हो, आणि मग ते सर्व होत असताना माझ्या वाट्याची सुद्धा भाकरी सासूबाई एकटी खाती.
म्हणून ती सून जी होती अशक्त असणाऱ्या हो सासूच्या तुम्ही म्हणसाल त्या बसली आणि त्याचं प्रतीक म्हणून आजही त्या छोट्या दगडावरती मोठा दगड त्या ठिकाणी ठेवलेला आहे. कशाचं बळ? तर शारीरिक बळाच्या माध्यमातून ती प्रतिमा त्या ठिकाणी उभी केलेली आहे. विठाला 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 विठाला. अधिकाराचं बळ असतं बा. नको तो प्रसंग माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी घडला. जोग संस्थानचे जे काही 400-500 वारकरी होते त्यांना प्रस्थानासाठी मंदिरामध्ये जायचं होतं. त्या गर्दीमध्ये आम्ही सुद्धा होतो. दुर्दैव अशा स्वरूपाचं महाराज ते आहे की त्या ठिकाणी तो जो प्रसंग घडत होता 1 तासभर आम्ही त्याच्यामध्ये होतो. काही महिला सुद्धा आमच्या होत्या, वयस्कर लोक होती. जर अधिक प्रसंग तो जर झाला असता तर तिथं विपरीत परिणाम घडला असता. श्वास घ्यायला सुद्धा आबा तिथं अडचण येत होती. 501 वारकरी ढकलाढकली करत होते. एकही सिनियर संस्थेचा त्या ठिकाणी समोर आला नाही. मुलांना समजून विद्यार्थ्यांना समजून सांगितलं नाही. पोलीस सुद्धा समजून सांगत नव्हते. कारण तिथं कशाचं बळ होतं महाराज? अधिकाराचं बळ होतं. विठाला 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 विठाला. धनाचं बळ सुद्धा. लक्ष्मी माता म्हणते माझ्याकडे पैसा आहे, मी भगवंताला अंकित करणार. तुकोबराय म्हणतात भगवंत धनाच्या बळावरती अंकित होत नाही. जयाचे नाम पापराशी लक्ष्मी ऐशी तिला दासीच त्या ठिकाणी व्हावं लागलं. धनाचं बळ सुद्धा चालत नाही. तप कितीही केलं तर त्या तपाच्या माध्यमातून सुद्धा ज्या वेळेस भाव असेल तरच त्या ठिकाणी भगवंत आकळला जातो. ज्यावेळेस सूर्यग्रहणाचा कालखंड होता, 5ही पांडव गंगा स्नानासाठी गेलेले होते. सगळे ऋषी महर्षी वगैरे गंगा स्नानासाठी गंगेचा उगम ज्या ठिकाणी महाराज आहे त्या पाण्यामध्ये उभे होते. त्या पाण्याचा विषय अशा स्वरूपाचा आहे, अर्धा तासापेक्षा जर त्या पाण्यामध्ये उभं राहिलं तर रक्त गोठलं जातं आणि मरावं लागतं. सगळेजण स्नान करत होते. 20 मिनिटांमध्ये सगळेजण बाहेर आले. पाणी थंड असेल, चंद्रभागेचं तर स्नान लगेच डुबकी मारायची बाहेर यायचं. हो, अशा स्वरूपाचे बऱ्याचशा ठिकाणी प्रसंग घडत असतात. विशेषतः त्र्यंबकेश्वरची ज्यावेळेस यात्रा असते त्यावेळेस थंडी जास्त असते. बरेचसे स्नान पण त्या ठिकाणी करत नाही. आपल्या ठिकाणी जायचं स्नान करायचं. तीर्थाच्या ठिकाणी स्नान करायचं असतं पण वेळेअभावी किंवा काही अडचणी असतात त्या ठिकाणी आम्ही पण करत नाही. माफ करा. या ठिकाणी सर्वजण स्नान करत होते आणि सगळेजण लगेच 20 मिनिटांमध्ये महाराज बाहेर आले. फक्त त्या ठिकाणी दुर्वास ऋषी पाण्यामध्ये एकटे उभे होते. सगळेजण गेले तरी हे काय हल्लेले नाही. द्रौपदीची जबाबदारी त्या ठिकाणी होते. सगळ्यांचं स्नान झाल्यानंतरच कोणाला कमी जास्त काय पडलं याचं निरीक्षण द्रौपदी त्या ठिकाणी करत होते. दुर्वास ऋषी 20 मिनिटांपेक्षा जास्त पाण्यामध्ये उभे होते. मृत्यूला सामोरे जाईल याची काळजी द्रौपदीला होती. तेवढ्यात ती जवळ पाठमोरी गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं दुर्वास ऋषी स्नान करत असताना गंगेचा प्रभाव त्या उगमस्थानावरती इतका जास्त आहे. त्यावेळेस स्नान करत असताना दुर्वास ऋषींच्या लज्जास्थानावरची जी लंगोटी होती ती पाण्याबरोबर वाहून गेली होती. म्हणून ते पाण्यामध्ये जास्त वेळ उभं होते. काय करायचं? मी जर त्यांना विचारलं तर तापिष्ट कोपिष्ट असणारे दुर्वास ऋषी कधी शाप देतील. काय करावं हिच्या? कारण मी पतिव्रता आहे. संकटाच्या वेळेस साधू संतांना मी सोडून जाऊ शकत नाही. कारण पतिव्रतेचा धर्म तशा स्वरूपाचा असतो. मग तिने योजना तयार केली. ज्या बाजूने प्रवाह येत होता त्या प्रवाहाच्या उंच स्थानावरती गेली. आपला पदर त्या ठिकाणी काढला आणि त्या पदराची एक एक पट्टी त्या ठिकाणी काढू लागली. पाण्यामध्ये टाकायची जेणेकरून ती दुर्वास ऋषींच्या जवळ जाईल आणि ते लज्जास्थानावरती गुंडाळतील आणि पाण्याबाहेर येतील. पहिली पट्टी त्या टाकली. ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर दुसऱ्या दिशेने वाहून गेली. दुसरी टाकली, तीही विरुद्ध दिशेने गेली. तिसरी टाकली, चौथी टाकली. चारही त्या ठिकाणी दुर्वास ऋषींच्या जवळ गेले नाही. शेवटी भगवान कृष्णाचं स्मरण केलं. 5वी पट्टी पाण्यामध्ये टाकल्याबरोबर ती दुर्वास ऋषींच्या शेजारी गेली. दुर्वास ऋषींनी आपल्या लज्जास्थानावरती
कुंडळी पाण्यातून बाहेर आले, मला मदत कोणी केली, मला मदत कोणी केली. समोर पाहते तर द्रौपदीला त्याच ठिकाणी दुर्वास ऋषींनी आशीर्वाद दिला. द्रौपदी लक्षात ठेव, आज माझ्या लज्जा तू राखली. लक्षात ठेव, तुझ्यावरती सुद्धा ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस सुद्धा मी नाही, भगवंत सुद्धा तुला अनंत पटीने मदत करेल. अशा स्वरूपाचा आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची कल्याण ती असो क्षेम वाढो प्रेम आगळे. आशीर्वाद लग्नात आपण आशीर्वाद देतो तो वेगळाच असतो. इथं या ठिकाणी तो किती वधूवरांपर्यंत पोहोचतो, कारण वधूवर सोडून बाकीचे सगळे ऐकत असतात, वधूवरांना ऐकायलाच मिळत नसतं. त्याचा परिणाम काय होतो देव जाणे. आणि मग या ठिकाणी दुर्वास ऋषींनी आशीर्वाद दिला आणि मग तो नको तो प्रसंग तो राजसभेमध्ये घडला. दुःशासनाने भरपटत द्रौपदीला आणलं आणि मग त्यावेळेस जरी द्रौपदीने भगवंताचं स्मरण केलं, महाराज भगवंत प्रगट झाले. भगवंत प्रगट होत असताना दुर्वास ऋषींनी भगवान कृष्णांना सांगितलं, मी तिला आशीर्वाद दिला आहे, लक्षात आहे ना. त्यावेळी द्रौपदीने कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी. भगवंताने अनंत पटीने मदत केली. त्याच्या पाठीमाग प्रेरणा तपाची ही दुर्वास ऋषींची होती. विठ्ठल दुर्वास ऋषींचं जरी तप होत तरी पण द्रौपदीच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी असलेला भाव हा भगवंताला त्या ठिकाणी श्रेष्ठ ठरला. म्हणून भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. तो आकळला जातो, भक्ताच्या अंकित राहतो. कसा अंकित राहतो? गालव ऋषी ज्यावेळेस गंगा स्नान करत होते, गंगा स्नान करत असताना वरून चंद्रसेन गंधर्व चाललेला होता आणि चंद्रसेन गंधर्वांनी आपली थुंकी टाकली, ती गालव ऋषींच्या हाता ओंजळीमध्ये पडली. गालव ऋषी भगवान कृष्णाकडे गेले, असं पाप चंद्रसेन गंधर्वांनी केलेला आहे, त्याला शाप द्या. भगवान कृष्णाने शाप दिला, उद्या सूर्यास्तापर्यंत तो मरून जाईल. चंद्रसेन गंधर्वाला भीती वाटली, आता आपण मरणार, काय करावं. कोर्टामध्ये गेलं पाहिजे. नारद महर्षींच्या कोर्टामध्ये गेले. नारद महर्षी म्हणले, काही काळजी करू नको. नारद महर्षी अर्जुनाकडे गेले नाही, कृष्णाकडे गेले नाही, ज्याच्याकडे घराची चावी असते, सुभद्रेकडे गेले. सुभद्रेला सांगितलं, उद्या गंगा स्नानाचा पर्व काळ आहे, तू गंगा स्नानासाठी उद्या ब्रह्ममुहूर्तावरती जा. आणि जात असताना जर कोणी याचक भेटला तर त्याची इच्छा पूर्ण करण्याचं वचन दे. ती गेली. हा चंद्रसेन गंधर्व अंधारामध्ये दिसला, असं पाप माझ्याकडनं झालेलं आहे, मला वाचवा. तुम्हाला अधिकार आहे का नाही मला माहिती नाही, पण मला वाचवा. स्त्रियांचा अधिकार त्या ठिकाणी जागृत केला तर त्यांचा अभिमान सुद्धा वाढत असतो. तुला माहिती नाही का म्हणे माझा अधिकार काय? मी कृष्णाची बहीण आणि अर्जुनाची बायको आहे, माझ्याकडे सुद्धा अधिकार आहे. वचन त्या ठिकाणी देऊन टाकलं, पण ते वचन पूर्ण कसं करायचं? हस्तिनापूर मध्ये आली महाराज आणि त्या ठिकाणी रुसाईच्या रूम मध्ये जाऊन बसली. अर्जुनाला प्रश्न पडला, आता ही नाराज झालेली आहे, काय झालं सर्व जाणून घेतलं. आधी सुभद्रा म्हणते मला वचन द्या, वचनही देऊन टाकलं आणि मग सत्य परिस्थिती त्या ठिकाणी सांगितली. त्यावेळेस अर्जुन असेल, सुभद्रा असेल, भगवान कृष्णाकडे गेले. कृष्णाला सांगितलं, चंद्रसेन गंधर्वाला तुम्ही वाचवलं पाहिजे, मारलं नाही पाहिजे. मी शाप परत घेणार नाही, सुटलेला बाण मी परत घेत नाही. या तिघांचं सर्वांचं संभाषण होत असताना नारद महर्षींचं आगमन झालं. नारद महर्षी म्हणतात, भगवंता कोणाला सांगता? अर्जुनाला सांगता, इथं सुभद्रेला सांगता, माझ्या पुढे बोलू नका. युद्धभूमीवरती अनेक तुम्ही वचन घेतली, अनेक शाप दिले, परंतु त्यातले सगळेच तुम्ही पूर्ण केले नाही. मी सांगायला लागलो तर सगळं महाभारत परत सांगावं लागेल. त्यामुळे हे अधिक करा. आणि त्या चंद्रसेन गंधर्वाला या ठिकाणी भगवंताने वाचवलं. तुकोबराय सांगतात की बाबा भक्त जसा म्हणल प्रमाण त्यांच्या बोला देव भक्तांचा अंकिला विठ्ठल. भक्त
प्रत्येकाच्या अंकित त्या ठिकाणी देव राहत असतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या आईचं 2 दिवसापूर्वी जाणं झालं. त्यांच्या मुलाखतीमध्ये महाराज विचारलं होतं, तुमच्या जीवनामधला सर्वात आनंदाचा क्षण कुठला? वेगळं वाटत असेल तरी पण भाव सांगण्यासाठी वास्तवातल्या भूमिका महत्वपूर्ण असतात. माझ्या जीवनामधला सर्वात आनंदाचा प्रसंग कुठला? तर ज्या वेळेस पहिल्यांदा माझी आई पंढरपूरच्या आषाढी वारीला गेली, त्यावेळेस गावामध्ये बातमी झाली, कांबळ्याची म्हातारी पंढरपूरला गेली. पूर्वीच्या कालखंडामध्ये पंढरपूरला जाणं आणि परत येणं हे अवघड असायचं. आणि ज्या वेळेस पंढरपूरची यात्रा पूर्ण करून हे सर्व साधक मंडळी गावाच्या वेशीवरती आले, त्यावेळेस सर्व गावातली मंडळी गावाच्या वेशीवरती सगळ्यांची पूजा करण्यासाठी उभे होते. आणि त्यामध्ये माझी आई सुद्धा त्या ठिकाणी होती. आजपर्यंत माझ्या आईच्या शरीराला कोणीही स्पर्श केलेला नव्हता. किंबहुना आम्हाला पाणी देताना सुद्धा लांबून लोक द्यायची, असं आमचं जीवन. परंतु त्या दिवसाचा मी प्रसंग पाहिला. आईची माझ्या चरणाची पूजा सर्व गावकरी त्या ठिकाणी करत होते. हो, आणि माझ्या आईच्या पायावरती गावातल्या सगळ्या श्रीमंत असणाऱ्या महिला सुद्धा हळद कुंकू त्या ठिकाणी वाहत होते. मला त्यावेळेस जनाबाईचं प्रमाण त्या ठिकाणी आठवलं की माझ्या आईच्या माध्यमातून प्रत्यक्ष हो भीमा आणि चंद्रभागा या आईच्या माध्यमातून गावाच्या वेशीवरती आल्या. हो, याच दृश्य मी त्या ठिकाणी पाहिलं आणि माझ्या जीवनामधला तो अलौकिक क्षण. कारण त्या ठिकाणी कुठल्या जाती धर्माचा आहे हे कुणीही पाहिलं नाही. कारण आई ज्या भावनेने पंढरपूरला गेलेली होती ती भावना गावकऱ्यांना श्रेष्ठ ठरली. तो माझ्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण. विठ्ठल ज्ञानोबराय सांगतात, भावबळे आकळे तो आकळला जातो, भक्ताच्या अंकित राहतो कसा. जसा आवळा घेतला, आवळ्याचं झाड घेण्याचं भूमिका आवळ्याला कल्पवृक्ष म्हटलं जातं. त्याच्या खाली जर आपल्या इच्छा व्यक्त केल्या तर त्या पूर्ण होत असतात. भावबळे आकळे कर्दळी आवळे तैसा हरी. देवाचं नाव घेतलेलं आहे. सर्वात तुका म्हणे सोपे सर्वात सोपं नाव. हरिपाठामध्ये सरळ सरळ जर वाचन केलं तर 57 वेळा हरी हे पद आलेले आहेत. अशोक महाराज म्हटले 60 वेळा आलेले आहेत. कुणाला करेक्ट माहिती असेल तर आपण नंतर चर्चा करू. परंतु या सुद्धा भूमिका आपल्याला माहिती असल्या पाहिजे. कारण हरिनाम इतकं सोपं आहे, कुठे घ्यावं बंधन नाही. दळिता कांडिता जेथे जातो तेथे हो काळ वेळ नाम हो. पास झाला तरी म्हणतात रामकृष्ण हरी. नापास जरी झाला तर वडील म्हणतात आता बस, हरी हरी करत बस. जेवणाला सुरुवात करत असताना सुद्धा वदन कवळ घेता प्रत्येक भूमिकेमध्ये हो हरी बोला घेता, 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 हरी बोला देता, हरी बोला घेता. हो, सर्व कार्य करिता हसता खेळता हरी बोला खाता गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला. हो, मग त्यासाठी खर्च काय येतो का? न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा ते आठवत असताना सुद्धा तुकोबराय म्हणतात त्याच्या ठिकाणी काय असला पाहिजे? देवा कारणे भावत स्मात, देवा कारणे भावत स्मात, देवा कारणे भावत स्मात, देवा कारणे भावत स्मात. द्यावे न लगे भारत वित्त, द्यावे न लगे भारत वित्त, द्यावे न लगे भारत वित्त, द्यावे न लगे भारत वित्त. झाले एक चित्त तरी बहुत, झाले एक चित्त तरी बहुत, झाले एक चित्त तरी बहुत.
भाव त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरला. म्हणून ज्ञानोबराय सांगतात भाव बळे आकळे एरवी ना कळे करतळी आवळे तैसा हरी. या हरिनामाचा फायदा ज्ञानोबरांनी हरिपाठामध्ये आधीच सांगून टाकला. हो, हरिपाठ कीर्ती हरिबुद्धी जपे हरिवंश पुराण हरी 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 मंत्र हा शिवाचा हा भगवंताचा भगवान शंकराचा मंत्र आणि तो आपल्याला त्या ठिकाणी दिला. सावता महाराज सुद्धा त्याच सवे हरी खुरपू लागी अंगी. हो, जनाबाई सुद्धा वैकुंठीचा हरीच त्या ठिकाणी घेतलेला आहे. हो, म्हणून तुकोबराय सुद्धा म्हणतात हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. हो, कीर्तन चांग होया मंगळ हरी रूप सर्व हरिमय त्या ठिकाणी होईल. ज्ञानोबराय सांगतात भावबळे आकळे एरवी ना कळे कळतरी आवळे तैसा हरी. तो भावाच्या बळावरती आकळला जातो. जर भावाचं बळ नसेल तर तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबराय दृष्टांत सांगतात. पारिया चारा घेता भूमीवर पारिया चारा घेता भूमीवर पारिया चारा घेता भूमीवर पारिया चारा घेता भूमीवर. बसून वाजवणं सोपं असतं, उभं राहून वाजवणं. म्हणून बरेचसे मृदुंग वादक जे असतात त्यांना जर म्हटलं ना मोशीला चला, कारण इथं जे असतं ना साधकाची परीक्षा होत असते आणि आपल्या ज्ञानाची जर तपासणी करून घ्यायची असेल तर महाराज त्यासाठी मोशीला आलं पाहिजे. विठ्ठल ज्ञानोबराय सांगतात जर भावाचं नाव नसेल, भावपूर्ण जर नाम नसेल तर त्याचा परिणाम काय होतो. पारियाचा रवा जमिनीवरती पडलेला पारा हातात घेणं, कितीही कष्ट केले कितीही प्रयास केलं तर तो सहजासहजी हातामध्ये येत नाही. त्यासाठी केलेले सातत्याचे प्रयत्न, जसं लहान मुलगा बॉल हातामध्ये घेत असताना, गोटी हातामध्ये घेत असताना सहसा त्याच्या हातामध्ये येतच नाही. शेवटी ते रडतं आणि कोणीतरी जवळ जातं आणि त्याच्या हातामध्ये दिल्यानंतर त्या ठिकाणी त्याचे प्रयत्न यशस्वी होत असतात. या ठिकाणी ज्ञानोबराय सांगतात जो भावपूर्ण नाव घेत नसेल त्याचा परिणाम काय होईल. पारियाचा रवा
गीता भूमीवरी यत्नो परोपरी साधन तैसे विठोबा ज्ञानोबराय शेवटी सांगून जातात की हे सर्व ज्ञान चाल चाल ज्ञानदेव माने निवृत्तीने नाही, पहिली झालंय म्हणजे चालेल ठीक आहे. तीर्थवाता नेमा हरे विनाशिकी
वारी पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानोबराय म्हणतात भावाच्या बळावरती विठ्ठल महाराज भगवंत आकळला जातो एक ज्ञान मला माझ्या निवृत्ती दादांनी दिलं. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. इथं देवाचं नाव नाही घेतलं तर आपल्या गुरूंचं नाव घेतलं. प्रत्यक्ष देवाला भक्ताबरोबर सातत्याने राहता येत नाही म्हणून गुरुची निर्मिती त्या ठिकाणी केली. कारण माझ्या विठोबाचा आपणची देव गुरु माता गुरु पिता गुरु आमची कुळदेवता मागे पुढे उभा. या सर्व भूमिका निवृत्ती दादांच्या ठिकाणी आहे. म्हणून हे सर्व तत्वज्ञान अर्थात निर्गुणात्मक हा स्वतंत्र विषय त्या ठिकाणी मांडता येईल. कोणाकोणाला तो निर्गुणार्थ दिसला. हो, श्वानामध्ये नामदेव महाराजांना दिसला, कांदामुळा भाजीमध्ये सावता महाराजांना दिसला, गाढवामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना दिसला, भक्त प्रल्हादाला खांबामध्ये दिसला, पाप रखमा देवीवर सगुण निर्गुण रूप विटेवरी दादाविल गुण. सगुणात्मक निर्गुणात्मक माझ्या निवृत्ती दादांनी हे तत्वज्ञान दिलं. म्हणून ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. हे तत्वज्ञान मला पूर्ण नाही तर महाराज संपूर्णपणे. आणि त्याचा परिणाम असा झाला की जो भगवंत कोणालाही आकळता येत नाही भावाच्या बळावरती तो आम्ही आकळला. ज्ञानोबराय ते तुकोबराय निळोबराय या संत मालिकेतील सर्व संतांनी भगवंताला आपल्या अंकित ठेवलं. जसं भक्त काम सांगतील. दुसरी मालिका जर बघितली तर भगवंताने त्या ठिकाणी सर्वांना मदत केलेली आहे. नामदेव महाराजांचं ऐकलं, गोनाईचं पण ऐकलं. हो, शुद्ध देखून या भाव पोटी आले नामदेव. हो, नामदेव महाराजांचा जन्म होण्यासाठी हो गोनाईने नवस केला. देवा पुत्र देई मला ऐसा पुत्र देई भक्त ज्याला आवडे. पंढरीनाथ शुद्ध देखून या भाव पोटी आले नामदेव. नामदेव महाराजांचा सुद्धा हो भाव आदर्श ठरला. हो, देव झाला नामा, नामा झाला देव. देवाच्या ठिकाणी उभं राहायची भूमिका नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये आली. सावता महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा विकसिला नयन स्फुरण आले बाई, दाटले हृदय करुणा भरिते. आता मागी भक्त सावता तो माळी आला तया जवळी. पांडुरंग अंकित राहिला भक्त सांगल तसं करू लागला. त्याच सवे हारी खुरपू लागी अंगे धावळी त्यांच्या मागे काम करी. पितांबर काच खोवणी माझारी सर्व काम करी निज संगे एका जनार्दनी. ही सगळी भूमिका त्या ठिकाणी सांगितली. तुकोबराय सुद्धा सांगतात कोणाकोणाच्या अंकित राहिला. अजामेळ भिल्ली तारिली कुंडली प्रत्यक्ष पुराणी ब्रह्म हत्याराशी पातके अपार. वाल्मिक किंकर तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण चालावेचे. गोरोबा काकांच्या अंकित राहिला माती तुडविता नाही दे स्थिती आठविती चित्ती. पांडुरंग गोरोबाची कांता पाणी आसी जाता पुत्राला पाहता खेळत असे. नामा म्हणे गोरा नाही देहावरी सर्वही निर्धारे. पांडुरंग चोखोबरायांच्या अंकित राहिला. चोखोबरायांच्या मणक्यातलं दही पिण्यासाठी कधीही विटेवर न उतरणारा भगवंत हा वाळवंटामध्ये गेला आणि चोखोबरायांचं दही प्याला. एवढंच नव्हे त्याचे स्त्रियेचे बाळंपण स्वये करी जनार्दन ऐसी आवड भक्ता देखा देव भुलले तया सुका. आणि हा प्रसंग चोखोबरायांचा ज्या वेळेस जनाबाईला समजला किती अंकित राहिला. जनाबाई चोखोबरायांचं वर्णन करत असताना सांगते चोखा मेळा संत भला तेने विठ्ठल भुलविला. भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी. म्हणून त्यासाठी तुम्ही काय करा जनाबाई सांगून जाते. हो, लगा विठ्ठल चरणी, लागा विठ्ठल चरणी, लागा विठ्ठल चरणी, लागा विठ्ठल चरणी. मने नामयाची जनी, मने नामयाची, मने नामयाची जनी, मने नामयाची जनी, मने नामयाची जनी, मने नामयाची जनी. भक्ती आहे ज्याची मोठी, भक्ती आहे
बत्तीसी जना घड्या तुम्ही समोर लावले आणि नियम हा विषय या अभंगामध्ये आलेला आहे. त्याच नियमाला अनुसरून झालेली सेवा भगवंताच्या चरणी आपल्या सर्व ज्येष्ठ श्रोत्यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करत असताना ज्यांच्या माध्यमातून आपणा सर्वांचं दर्शन घेण्याचा योग आला, रोहित महाराज बोराटे असतील, आबा महाराज हजारे असतील, विठ्ठल महाराज असतील, माऊली महाराज असतील, अशोक महाराज असतील, या आपण सर्वांनी निमंत्रण दिलं आणि ही सेवा करण्याची संधी दिली. आपण चालत असलेले अनेक नियम पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहेत. केवळ 10 दिवस तुम्ही प्रवचन करत नाही तर 13 दिवस तुम्ही प्रवचन करता. निधन झाल्यानंतर 10 दिवस करणं ठीक आहे, 13व्या पर्यंत कोणी टिकत नाही. आमच्या इकडे अनेक परंपरा त्या ठिकाणी घालून दिलेल्या आहेत. मैत कोणाची असो, प्रत्येक मैत्रीला त्या ठिकाणी भजन लावलं जातं. काही गावामध्ये माणूस बघून भजन लावलं जातं. अनेक नियम तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये ठेवलेले आहेत. असलेल्या सर्व नियम तुमचे वृत्तिंगत हो अशा स्वरूपाची शुभेच्छा सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करत असताना आमच्या श्री संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळ असेल, अखिल भारतीय वारकरी मंडळ पुणे जिल्हा असेल, पिंपरी चिंचवड शहरातील महात्मा फुले मंडळ असेल, एकमेव तुमच्या मंडळ अशा स्वरूपाचं आहे की त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा त्या ठिकाणी पुतळा आहे. राजस्थानमध्ये कुठेही गेलं तर प्रवेशद्वारावरती महात्मा फुले यांचा पुतळा त्या ठिकाणी असतोच. असा अभिमान वाटावा असं आपण या ठिकाणी सर्व निर्माण केलेलं आहे. आपल्या सर्वांना शुभेच्छा सदिच्छा देत असताना माझ्या बरोबर आलेले संत गोरोबा काका दिंडी सोहळ्याचे चालक गजानन महाराज गोरे हे सुद्धा यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि लांबलेलं कीर्तन या ठिकाणी समारोप करतो. गणेश माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानदेव मने निवृत्ती निर्गुणा ज्ञानदेव मने निवृत्ती निर्गुणा ज्ञानदेव मने निवृत्ती निर्गुणा
परीक्षेचा महिना आहे, परीक्षा नका बघू. या ठिकाणी चाललेला